ग्रुपचे सुवर्ण पदक विजेते आणि सिल्वर पदक विजेते मॅरेथॉनमधले श्रीनिवास पडेलकर यांचा वाढदिवस या दीपक हॉटेलमध्ये आपण साजरा करीत आहोत। मितभाषी आहेत आणि सतत धावणारे आहेत, त्यांच्यापासून आदर्श घेण्यासारखं आहे। आपल्याला प्रेमळ मनाचा माणूस आहे। राऊत म्हणाले त्याप्रमाणे की बोललेले तेवढंच उत्तर देतात असं त्यांचा स्वभाव आहे। तर त्यांना उर्वरित आयुष्य 65 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि 66व्या वर्षामध्ये ते पदार्पण करीत आहेत। उर्वरित त्यांना आयुष्य चांगलं सुखा समाधानात शांतीत आरोग्याचं जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना। एक तुकाराम महाराजांचा एक अभंग ऐकताय ना सगळे? सुख पाहता जवा एवढे, दुःख पर्वता एवढे, दरी दरी आठवण मानी संतांचे वचन, नेले रात्रीनी ते अर्धे, बालपण जरा वेदे, दरी दरी आठवण मानी संतांचे वचन, तुका म्हणे पुढा झाडा जुंती ससे मुडा, दरी दरी आठवण मानी संतांचे वचन। तुकाराम महाराज या अभंगामध्ये असा उपदेश करीत आहे की सुख आहे ना किंचित आहे। सुख वास्तविक पाहता माणसाची धडपड आयुष्यभर सुखासाठीच आहे, पण ते सुख आहे ना तुकाराम महाराज म्हणतात किंचित आहे, जवा एवढं आहे, जवा एवढं। आणि दुःख पर्वता एवढं आहे। दुःख केवढं तरी आहे, आपल्याला नाना तऱ्हेचे भय आहेत। मृत्यूचं भय सगळ्यात मोठं भय म्हणजे मृत्यूचं भय। म्हणून समर्थ म्हणतात जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधोनी पाय, नाही का? तर दुःख पर्वत एवढे आहे। पण तुकाराम महाराज त्याचा उपाय पण सांगतात पुढच्या चरणामध्ये की दरी दरी आठवण मानी संतांचे वचन। संतांनी काय सांगितलेलं आहे ते तुम्ही त्याची आठवण करा, उजळणी करा, म्हणजे तुमचं आयुष्य सहज साध्य होईल आणि तुम्हाला सुख शांती लाभेल। पुढे ते काय म्हणतात की नेले रात्रीनी ते अर्धे, बालपण जरा वेदे। आपलं आयुष्य कसं आहे की शतवर्षे वय नेमले, बालपण नेणता गेले, तारुण्य वेचले विषयांकडे, वृद्धपणी राणा भोग, वृद्धपणी नाना रोग, भोग न लागे कर्म भोग, मग भगवंताचा वेळ कोणे वेळे, म्हणजे भगवंताचं आपण काहीच नाही करत। म्हणून तुकाराम महाराज म्हणतात दरी दरी, कारण आपलं आयुष्यातले आपलं 100 वर्ष आयुष्य असेल तर 50 वर्ष झोपेतच जातात। उर्वरित जे 50 आहेत ते बालपण, तरुणपण आणि म्हातारपणात जातात। मग भगवंताचा योग कोण्या वेळेला येणार आहे असं समर्थ पण म्हणतात आणि तुकाराम महाराज म्हणतात। काय शेवटी काय म्हणतात, तू जर असा राहिला, संतांची आठवण नाही केली, त्यांचं वचन पाळलंच नाही किंवा तू जीवनामध्ये तुझं सार्थक नाही केलं तर काय होणार आहे माहिती आहे की तो बैल कसा घाणाला असा फिरतो तसं तुझं, तुका म्हणे पुढा गाडा जुंती ससे मुडा, म्हणजे पुनरपी जनन पुनरपी मरण, जननी जठर जयने शयन, म्हणजे पुन्हा जन्म घेणं, पुन्हा मरणं, पुन्हा जन्म घेणं, पुन्हा मरणं, हा रहाट गाडगा चालूच राहणार आहे। म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात संतांचं वचन तुम्ही आठवा, त्याची आठवण करा तर जीवनाचं सार्थक होईल। एवढं रामकृष्ण हरी। पुन्हा एकदा श्रीनिवास पडेलकरांना हार्दिक शुभेच्छा।